आजचा दिवस तुमचा आहे. तुमच्या ऋणातनं उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न आहे आमचा. चल चालू कर. दादा नक्की काय काय बनवलं तुम्ही लोकांनी? पण मी तुला सांगते, आजपर्यंत तर ना सगळ्यात फेब्रुवारी जेवण आहे. धनु, फेब्रुवारी नाही फॅब्युलस असतं ते. तेच ते वहिनी. अरे पण सूर्या, एवढं काय काय बनवलंय? बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड, भजी, पापड. अरे काय काय म्हणून खायचं? आत्या, एक दिवस भरपूर खाल्लं तर काय होत नाही. चला सुरू करा. चला थांबा थांबा, आजपासून आपण एक नवीन रीत सुरू करूया. सगळ्या जोडप्यांनी एकाच ताटात जेवून ज्यांनी उपवास धरलाय ना त्यांना घास भरवून उपवास सोडायचा. भारी आयडिया. असं करू नका, आम्हाला 2-2 ताटात जेवावं लागेल ना. मी काय म्हणतोय, ही करायचंच असेल तर लवकर करू. घ्या ताटं लवकर, चला. नाही म्हणजे ह्या सगळ्या जणींचा उपवास आहे ना. चला 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 बसू. हा चा आज सगळी मेहनत पुरुषांनी केलेली, त्यामुळे पहिला घास त्यांना. मग थोरली घ्या. थोरलीला थोर लागला घास. हा घ्या. असं बाकी जावय बापू, ह्या काम केलं तुम्ही. आज सणाच्या दिवशी सगळ्या बायकांची खरी किंमत दाखवून दिली नवऱ्यानं. मानलं तुम्हाला. जोरात पाऊस येणार दिसतोय. बागू वेळेत घरी पोहोचली पाहिजे ग. पुढे आहे तिच्यासोबत, तो तिला व्यवस्थित आणेल, तू नको काळजी करूस. जावई बापू, तसं काय झालं असतं, आपली गाडी आहे की. हा बरं मी काय म्हणतो, आपण जेवून घेऊया. काय जेवल्यावर आम्हाला जरा एक काम आहे बा. चिरंजीव, तुमचं आटपलं की जाऊया. आणि तुम्हाला दोघींना थांबायचं असेल थोडा वेळ तर थांबायचं बरं का. चला 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 जेवून घेऊया. उद्या पाऊस सुरू झाला, आता काय करायचं? तू नको काळजी करू, मी ह्याच्यात तुला घर घेऊन जातो. बजरंगबली ताकद दे. तुळजा, पाऊस चांगलाच येणार असं दिसतंय बरं का. चल मी निघते बाई घरी. अगं आणि घरी जाऊन जरा मालकांची पाठ बी शेकून देते. हे असं जास्तीचं काही काम पडलं की नाही की त्रास होतोय त्यांना. आणि तुला तुझ्या डॅडींचा स्वभाव माहीतच आहे ना. ह्या सगळ्या गोंधळात औषध गोळ्या घ्यायला पण विसरले असतील ते. घरी जाऊन आता मलाच आठवण करून द्यायला पाहिजे त्यांना. अगं थांब, किती काळजी करतेस. स्वतःसाठी जग की जरा. केवढा विचार करतेस तू डॅडींचा. तुळजा, अगं नवरा आहे तो माझा. आमच्यासारख्या बायकांचं आयुष्य कधी नवऱ्याच्या अवतीभोवतीच असतंय. कसा बी असला तरी त्याचाच आधार असतोय आम्हाला. आणि आता तर तुझे डॅडी बदललेत. खरं सांगू का, कधी नव्हे ती घराकडे जाण्याची ओढ वाटायला लागली आहे मला. आई, नाही म्हणजे सगळं चांगलं होतं याचा आनंद आहे मला, पण त्यांच्या वागण्याला इतक्या लवकर भुलू नकोस एवढंच वाटतंय मला. अगं डॅडी कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे हे वर्षानुवर्ष बघत आलोय ना आपण. त्यांच्यात झालेला हा बदल कितपत खरा मानायचा ना यावर जरा शंकाच आहे मला. तुळजा, अगं मला पटतंय तुझं म्हणणं, पण परिस्थिती माणसाला बदलायला लावती. तुझे डॅडी बदललेत खरंच. माझा नाही आहे त्याच्यावर विश्वास. अगं त्यांना देव मानणारा सूर्य सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीये, तर मग आपण किती ठेवायचा ह्याचा तूच विचार कर. का विश्वास ठेवत नाही सूर्या? आणि सूर्या जर विश्वास ठेवत नसेल तर तू त्याला समजावून सांगायला पाहिजेस. तुळजा, अगं तू समजतेस तेवढे पण वाईट नाहीयेत तुझे डॅडी. आई, अगं तू समजतेस ना त्याच्यापेक्षा खूप वाईट आहे डॅडी. आणि हे मी त्यांची मुलगी असून बोलतेय. ज्या नवऱ्याला तू आता देवाकडे 7 जन्म मागून आलीस ना, तो एक राक्षस आहे, राक्षस. बास झालं, बास झालं तुळजा. अगं काय बोलायला लागलीस? तुझं तुला तरी समजतंय काय? कुणाविषयी बोलतोय, काय बोलतोय ह्याचं जरा तरी भान. अगं बाप आहे तो तुझा. एवढं काय वाईट केलंय ग त्यांनी? ठीक आहे, तुला ऐकायचंय ना त्यांनी काय केलंय ते? मग ऐकता. आणि हो,
काळजावर दगड ठेवून ऐक. पास आला तुळजा. मी आता मालकांच्या विरोधात एक शब्द बी ऐकून घेणार नाही. ठीक आहे जा. मी बोललेलं आता तुला पटत नसेल, पण कधीतरी मी खरं बोलते यावर तुझा विश्वास नक्कीच बसेल. मी बोललेलं एक न एक शब्द खरा. जालिंदर निंबाळकर हा माणूस दिसतो तसा अजिबात नाहीये. अगं माझे वडील आहेत ते. त्यांच्याशी वाईट वागून त्यांच्याबद्दल वाईट बोलून मला काहीच मिळणार नाहीये. पण सत्य नाकारून जगण्याची मला तरी सवय नाहीये. ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल ना, तर मग स्वतः तपासून बघ. आपण सत्य जेव्हा तुझ्या डोळ्यासमोर येईल ना, तेव्हा मात्र डगमगू नकोस हा. आणि घाबरून तुझी पावलं मागे घेऊ नकोस. निदान तेव्हा तरी अशी वाग की मला तुला आई म्हणताना तुझा अभिमान वाटेल. लाज नाही वाटणार. मी माझ्या स्वाभिमानी आईची वाट बघीन. अरे वा 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 वा, या 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 या, बरं झालं लवकर आलात. सुनबाई आता आराम करा, लय दगदग झाली तुमची. जा. मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोला की. अब तुमचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं? नाही नाही नको. आत्ता माझ्याकडे कुठलंच पुरावं नाहीत. बोलून काय उपयोग बी होणार नाही. मला कळलेल्या गोष्टी काय साध्या सोप्या नाहीत. हे सगळं सावधपणानंच हाताळावं लागेल. काय झालं बोलताय ना? तुम्ही लवकर आलात काम आवरून घरी. ते चहा करू का? तेच विचारायचं होतं. झालं का? डोंगर पोखरावून उंदीर निघावं तसं झालंय तुमचं. एवढंच विचारायला जगाचा ताण आणलाय तुम्ही चेहऱ्यावर. घेऊ घेऊ चहा घेऊ, तुमच्या हातचा स्पेशल. आलं टाकलेलं, तुम्हाला आवडतो तसा. एकटे नाही पिणार, तुम्हाला बी प्यावं लागेल आमच्या संग. मानवा. तुळजा, तू जे सांगितलंयस ते खरं का खोटं हे मला माहित नाही. पण मालकांचं आत्ताचं वागणं तरी मला तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू देईना. नक्की खरं काय खोटं काय काय बी समजना. आत्या, आत्या. दादा, अगं आत्या कुठे गेली? दादा, आत्या आत्ताच घरी गेली. काय? पण अशी कशी अचानक निघून गेली? माहिती नाही. आणि धनु दीदी पण तिच्या मागोमाग निघून गेली. तुझा आत्या मला सांगून का गेली नाही? असेल काहीतरी काम. अगं पण असं काय काम होतं मला नाही सांगितलं. मी बघून येतो. सूर्य थांब. अरे डॅडींची तब्येत अजून बरी झालेली नाहीये. कदाचित त्यांच्या काळजीने गेली असेल ती. तू नको जास्त टेन्शन घेऊस. बरं ठीक आहे. अगं पण मी खायला आणलं होतं त्याच्यासाठी. बागू हे धर, ठेव. सगळं ठीक आहे ना? हो. सूर्या, आपण जरा बाहेर जाऊन यायचं का? एक फेरफटका मारून येऊयात. अगं पण पावसाचा दिवस आहे, कधी बी पाऊस येऊ शकतो. आणि बघ आता अंधार बी पडेल. सूर्या, फार लांब नको जायला. पण जाऊयात ना प्लीज. तुळजानं जे काही सांगितलं ते सगळं खरं असेल का? आणि तसंच जर काही घडलं असेल तर मग त्याचा काहीतरी पुरावा बी असायला पाहिजे. मालकांच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी याच कपाटात ठेवतात.
करायचं हा काय झालं? ते तहान लागली होती, मी पाणी घ्यायला आले होते. पण हे तुमच्यासाठी ठेवलंय. हे राहू दे इथंच, मी किचनमध्ये जाऊन पिते. हो या तेच तेवढ्यासाठी कुठं जात आहे? नवरा बायकोत कुठं तुमचा आमचा करताय? घ्या घ्या घ्या. नाही नाही, अशी गडबड करून चालणार नाही. नाहीतर उगाच नको ते होऊन बसायचं. खरं काय ते समजून घ्यायचं असेल तर काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे. अरे उभं का तुम्ही? बसा की. अरे तिथं नाही, सोप्यावर बसा. बसा वरती. आजी काय आहे सगळं? आम्ही बोलतोय ना. बसा की बसा. मालकीनबाई, हे असं अचानक बोलवणं पाठवलं, काय चुकलं का माझं? अहो, प्रत्येक वेळी काही चूक झाल्यावरच बोलवत नाही आम्ही. काहीतरी महत्वाचं काम बी असू शकतं का नाही? आता मी काय सांगते ते नीट कान उघडं ठेवून ऐका. यावेळी ना आमच्याकडे महत्वाचं कार्य होणार आहे. आमच्या परसाचं लग्न ठरवायचं आणि परसाच्या लग्नाचा थाटामाटात उडवून द्यायचा बार. अहो, ही तर लय आनंदाची बातमी आहे. तुम्ही फक्त जबाबदारी टाका आमच्यावर, आम्ही ते जीवाचं रान करून पूर्ण करू. काम तर तुम्हाला करावंच लागल, पण सोबत मुलीचं कन्यादान बी करावं लागल. आजी काय बोलायला लागलीस तू? हे बरोबरच बोलतोय आम्ही. ये बघ, आता याला आपण ओळखतो, याच्या बायकोला बी ओळखतो, आणि मुलगी तशी नाकी डोळी बरी आहे. नाही म्हणजे जास्त शिकलेली नसली तरी बी स्वभावानं अगदी लक्ष्मी आहे. मग तुम्ही मला सांगा, आता बाहेर कुठेतरी शोधत बसण्यापेक्षा यांच्या बरोबरच नातं जोडायला काय हरकत आहे? मालकीनबाई, पाया पडतो तुमच्या. अहो, काय चुकलं असलं तर चपकानं फोडून काढा, पण असं काय बोलू नका. तुमच्यामुळे 2 टाइमचं अन्न भेटतंय बघा आम्हाला. हे बघ गंगाधर, आमच्या उपकाराची गाथा आमासनी ऐकायची नाहीये. आम्हाला एवढंच सांग, तुमची पोरगी आमच्या परसादला देशील का? आणि मालकीनबाई, ते प्रसाद काय रे, आमच्या घरच्या पोराबद्दल एवढा विचार करावा वाटतो तुला? हा, काय वाईट आहे आमच्या परसादमध्ये? एवढा शिकलेला आहे, शांत स्वभावाचा आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या अंगात सरनोबतांचं रगत आहे. अरे शेकडो पोरं पाहिलीस ना तरी असा चांगला पोरगा मिळणार नाही तुला. अरे तुझी पोरगी सरनोबतांची सून म्हणून मिरवल गावात. मला असं अचानक लगेच काय सांगता येणार नाही बघा लग्नाचं. अचानक? अरे मग सरनोबतांनी गाडी घोडा पाठवून तुझ्या पोरीला मागणी घालायची का? आणि तुझ्या पोरीला मागणी घातली तरी विचार करण्याची तरी कुवत आहे का तुझ्यामध्ये? हे बघ, शेवटचं सांगते, पोरीला आमच्या घरात द्या आणि सुखात राहा. आणि नाही केलंत ना तर होणारे परिणाम भोगायची तयारी ठेवा. तुम्हाला तर कामावरनं काढून टाकूच, पण दुसरीकडे कुठं बी काम मिळणार नाही याची व्यवस्थित सोय लावून ठेवू. असं नका करू, मी तयार आहे लग्न लावून द्यायला.
शाबास. अरे खाली कशा पायी बसलात? उठा उठा उठा. हे बघा, मी काय म्हणते, आता चांगल्या कामाला वेळ नको लावायला. हा, लगेच सुपारी फोडून मोकळे होऊया. काय शशिकांतराव, बरोबर आहे ना? आता आजी तू ठरवलं म्हणल्यावर आम्ही दोघं काय बोलणार तुझ्या पुढे? प्रसादराव कुठे आहेत? असेल इथंच कुठतरी. अगं मग बोलव की त्याला. आणि ही आनंदाची बातमी बी सांग त्याला. हा? आणि हे बघा, तुम्ही दोघांनी लग्नाच्या समध्या तयारीला लागा. म्हणजे त्या अंगठ्या बिंगठ्या काय असतील ना त्या आणा. समधी तयारी आपल्यालाच करायला हवी. चला गडबड करा आता पटापट. तू जा. राजूच्या आवडीचं सगळं घरात आहे ना? हे बघ, तिला एखादा पदार्थ बनवायचा असेल आणि घरात काय नसेल ना तर अख्खं घर डोक्यावर घेते बरं का ती. आणि काय असेल नसेल तर मला आत्ताच सांग. मी घ्यायला जाणार आहे, तर येतानाच घेऊन येईन मी. आणि हां, तिला स्वयंपाक व्यवस्थित लागतं, अजिबात घाण चालत नाही. जर घाण असेल ना तर आत्ता साफसफाई करून ठेवशील काय? अरे हो, सगळं सामान घेऊन ठेवलंय मी. आणि ती येणार म्हणून खास तिच्या आवडीचा बेत सुद्धा केलाय आज. दादा, हवामानाचा अंदाज आलाय पेपरला. आपल्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सांगितलाय. भागे, कधी कधी त्यांचा अंदाज बी चुकतो अगं. जेव्हा म्हणतात ना पाऊस पडणार आहे तेव्हा पाऊसच पडत नाही. दादा, तुझा अंदाज चुकलाय. पावसाने इशारा दिला बघ. वय ग, मला वाटतं जोरात पाऊस येणार आहे. भागे, तू आज क्लासला जाऊ नको. काल तुला यायला उशीर झाला ना तर मला किती काळजी लागली माहिती का तुला? नको जाऊ तू आज. अरे ती थांबेल रे घरी, तिचं काही नाही. पण राजूचं काय? ती तर यायला निघाली आहे ना. मी एक काम करतो, बस स्टॉपवर जातो, तिथं विचारतो. आणि जर बस यायला उशीर होणार असेल तर मी सरळ बसच्या मार्गाने जातो, तिला रस्त्यातच गाठतो आणि मग घेऊन येतो. हां पण काळजी घे, पाऊस जोरात येण्याची शक्यता आहे. हां, येतो मी. मालक नाश्ता. असं कुठवर तुम्ही आम्हाला खायला खोलीत आणून देणार? आम्ही आलो असतो की खाली. आम्हाला तसं बरं वाटतंय आता. चला घेऊन चला नाश्ता, सगळे एकत्र नाश्ता करू. चला. तेजू नाहीये आज नाश्त्याला. अरे बाप, तब्येत ठीक आहे ना? नाही नाही, तब्येत बरी आहे तिची. पण आज ते राजू येते ना पुण्याहून, बरं, मग सगळ्या बहिणींनी एकत्र भेटायचं ठरवलंय. चांगले चांगले. या अशा अवस्थेत त्यांनी आनंदात राहणं गरजेचं आहे. आणि हा पाऊस असेल तर ड्रायव्हरला सांगा गाडी घेऊन जा म्हणा. मालक, ते घरातलं थोडं महत्वाचं सामान बी संपलं होतं. मग मी आणि मालन बी जरा बाहेर जाऊन यायचं म्हणत होतो. कोणी अडवलंय तुम्हाला? जाऊ द्या की. आम्ही दोघी बी गेलो तर मग तुम्हाला जेवायला वाढायला कोण? राहू दे, तिला पाठवून देते मी थांबते मागं इथे घरात. जेवण तयार आहे म्हणताना घेऊ की आम्ही आमच्या हातानं वाढून. तुम्ही जावा. पण एकच करा, तिकडनं परत रुसून माहेरी जाऊन बसू नका. हो, चला चला, आम्ही आलोच, एकत्र नाश्ता करू. चला. लय मनमानी चालली आहे सूर्याच्या जीवावर यांची. सूर्याने आम्हाला लय नाचवले. त्याला म्हणाव आता नाचायची पाळी त्याची आहे. हॅलो, ती नमस्काराचं सोड, सांगतो ती नीट ऐक. सूर्याची बहीण इकडं गावाकडं परत येते. सगळं नीट कर. एकच लक्षात ठेव, त्याला आपल्याला फक्त भीती घालायची, एकदम जबराट भीती ठेव. सूर्या लय माज दाखवलास तू आम्हाला. आता आमचा माज बघ.